संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदीत गोलमाल झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केला। हॉटेल खरेदीसाठी ज्या 3 कंपन्यांनी बोली लावली होती त्या कंपन्यांनी लावलेली बोलीही चमत्कारिक असल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे शिरसाटांनी केलेल्या आरोपांचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। पाहूया। वेदांत हॉटेलच्या लिलावाचा ट्रिपल सिद्धांत। लिलावात 63, 73, 83 या आकड्यांचा योगायोग। आरोपांवरून शिरसाटांचा विरोधकांवर पलटवार। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल खरेदी व्यवहारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी संशय व्यक्त केलाय। बाजार भावानं 110 कोटी रुपये किमतीचं हॉटेल कमी किमतीत विक्री झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। या हॉटेलसाठी जी बोली लावण्यात आली त्या बोलीमध्येही काही योगायोग दिसून आले। या हॉटेल खरेदीसाठी 3 कंपन्या इच्छुक होत्या। कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर 64 कोटी 63 लाख, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम 64 कोटी 73 लाख आणि सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा संस्था 64 कोटी 83 लाख रुपये अशी बोली लावण्यात आली। लिलावात सहभागी 3ही कंपन्यांनी 64 कोटी रुपयांची बोली लावली होती। त्यातही 3ही कंपन्यांच्या बोलींच्या किमतीत 10-10 लाखांचा फरक होता। 3ही कंपन्यांच्या बोलीचा शेवटचा आकडा 3 होता। लिलावात कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि लक्ष्मी निर्मल हॉलिडेज होम या 2 कंपन्यांनी 64 कोटी 63 लाख आणि 64 कोटी 73 लाख अशी बीड केली होती। तर ज्या कंपनीला हॉटेल मिळालं त्या सिद्धांत कंपनीने 64 कोटी 83 लाखांची बीड केली होती। या तिघांमध्ये अवघे 10 ते 20 लाखांचा फरक आहे आणि त्यामुळेच हे हॉटेल सिद्धांत कंपनीला मिळालं। ही फरक इतका कमी आहे की यामध्ये सेटिंग तर झाली नाही ना असा प्रश्न हे आकडे पाहून उपस्थित होतोय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेलची खरेदी प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केलाय। आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का असा सवालही त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना विचारलाय। माझ्यासाठी लिलाव होतोय किंवा हॉटेलसाठी लिलाव यांना घेण्यासाठी होतोय अशातला कोणताही प्रकार नाही। हा लिलावची वेळ ही 7वी होती, 7वी। त्याच्यानंतर या सर्वांनी मिळून एक व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू म्हणून अशा वेळेला अशा मराठी माणसाचं नाव घेतात। लाज नाही वाटत तुम्हाला? एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाताना त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्टाचार करायला म्हणतात। विट्स हॉटेल हे एकट्या सिद्धांत शिरसाट यांनी खरेदी केलेलं नाहीये। हे हॉटेल 5 पार्टनर्सनं मिळून खरेदी केल्याचा दावा शिरसाट यांनी केलाय। 50% रक्कम सिद्धांत कंपनी देणार आहे तर उर्वरित 50% रक्कम बँकेकडनं कर्जाऊ उभी केली जाणार असल्याचा दावा शिरसाटांचा आहे। 1 महिन्यामध्ये आता 25% रक्कम भरायची। ती रक्कम भरण्यासाठी हे 5 जण एकत्र येणार। त्यांच्या हिश्श्याला जे काही 3-3.5 कोटी रुपये येतील ते लोक भरतील। त्याच्यानंतर बँक जे लोन देईल। हॉटेल खरेदीचा व्यवहार पारदर्शक आहे हा शिरसाटांचा दावा मान्य केला तरी त्याला लागलेली बोलीतले आकडे याबाबत अनेक योगायोग आहेत। आता घोटाळ्याबाबत आरोप करणाऱ्यांना करू द्या, योगायोग असतील तर त्याची चर्चा मात्र होणारच। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।